नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी पर्णिका हेदवकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. वस्तू आणि सेवा करासंदर्भात संसदेत नुकत्याच मंजूर झालेल्या 4 विधेयकांवर राष्ट्रपतींकडून शिक्कामोर्तब. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त उद्या नागपूरमध्ये विशेष कार्यक्रम, पंतप्रधान उपस्थित राहणार. स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षानिमित्त नवे संकल्प हाती घेऊन स्त्री शक्तीनं देशविकासाचा वसा पूर्ण करावा, पंतप्रधान. कुलभूषण जाधव यांचा सध्याचा ठाव ठिकाणा आणि स्थितीबद्दल पाकिस्ताननं कोणतीही माहिती दिलेली नाही, परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडून स्पष्ट. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान, आप्पासाहेब धर्माधिकारी, साक्षी मलिक आणि दीपा कर्माकरसह दिग्गजांचा गौरव. अमृत आणि नगरोत्थान अभियानाच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या 28 प्रकल्पांचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ई-भूमिपूजन. भाजपा प्रवेशाबाबतच्या बातम्या निराधार असल्याचा नारायण राणे यांचा दावा, तर भाजपची दारं सर्वांसाठी खुली, रावसाहेब दानवे. आणि टॅक्सी, रिक्षा आणि इतर वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्रांच्या नूतनीकरणाला विलंब झाल्यास यापुढे दंड न आकारण्याचा राज्य सरकारचा निर्णय. आणि आता पाहूयात सविस्तर वृत्त. वस्तू आणि सेवा करासंदर्भातल्या 4 विधेयकांना राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आज मंजुरी दिली. वस्तू आणि सेवा कर राज्य, केंद्रशासित प्रदेश, राज्यांना देण्यात येणारी नुकसान भरपाई आणि एकात्मिक वस्तू आणि सेवा कर या 4 विधेयकांना संसदेच्या नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंजुरी मिळाली. राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर आता वस्तू आणि सेवा कर विधेयकाचा मार्ग मोकळा झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या नागपूर भेटीवर येत असून या भेटीदरम्यान विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन करण्यासोबतच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दीक्षाभूमीवर होणाऱ्या कार्यक्रमालाही पंतप्रधान उपस्थित राहणार आहेत. कोराडी औष्णिक विद्युत केंद्रातली 3 तर परळी आणि चंद्रपूर विद्युत केंद्रातली प्रत्येकी 1 युनिट अशी 5 विद्युत युनिट्स पंतप्रधान राष्ट्राला अर्पण करणार आहेत. डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीनं आखलेल्या लकी ग्राहक योजना आणि डिजिधन व्यापार योजनेतल्या भव्य सोडतीतल्या विजेत्यांना पंतप्रधानांच्या हस्ते गौरवण्यात येईल. आंबेडकर जयंतीच्या विशेष दिनी आपण नागपूरला भेट देणार हा आपला सन्मान असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर म्हटलं आहे. पवित्र दीक्षाभूमीला भेट देऊन आपण तिथे प्रार्थना करणार असल्याचंही पंतप्रधानांनी म्हटलं आहे. कृषी, आदिवासी आणि इतर क्षेत्रात स्त्री शक्तीनं दिलेल्या योगदानाप्रमाणेच स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षामध्ये म्हणजेच 2022 पर्यंत नवीन लक्ष्य गाठण्याचा संकल्प उद्योगिनींनी आत्ताच करावा आणि देशाची प्रगती वेगानं घडवावी असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केलं. इंडियन मर्चंट चेंबर्सच्या महिला शाखेच्या सुवर्ण जयंती महोत्सवाचा विशेष कार्यक्रम आज मुंबईत झाला. यावेळी पंतप्रधानांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून उद्योजिका आणि मान्यवरांना मार्गदर्शन केलं. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. प्रत्येक महिलेत एक उद्योगिनी दडलेली असते, त्यामुळेच ती कुटुंबाचं व्यवस्थापन करू शकते. देशात अनेक ब्रँड्स केवळ महिलांनी यशस्वी करून दाखवले आहेत. उद्योगांना प्रोत्साहन देणाऱ्या मुद्रा योजनेचा लाभ 70% महिलांनी घेतला. तसंच सुकन्या समृद्धी योजना, नवमाता मृत्यूदर कमी करणं, उज्ज्वला गॅस योजना याद्वारे महिलांच्या जीवनमानात सुधारणा करण्याचा प्रयत्न आपल्या सरकारनं केला असल्याचंही पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते आज राष्ट्रपती भवनात झालेल्या समारंभात 42 जणांना पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले. सुंदरलाल पटवा यांना मरणोत्तर जाहीर झालेला पद्मविभूषण पुरस्कार त्यांच्या वतीनं स्वीकारण्यात आला. सद्गुरू जग्गी वासुदेव, के.जे. येसुदास यांनाही पद्मविभूषण सन्मानानं गौरवण्यात आलं. चो रामास्वामी यांना मरणोत्तर पद्मभूषण, तर पंडित विश्वमोहन भट्ट, डॉ. देवीप्रसाद द्विवेदी यांना पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. आप्पासाहेब धर्माधिकारी, साक्षी मलिक, संजीव कपूर, जितेंद्रनाथ गोस्वामी, भावना सोमय्या, दीपा कर्माकर, कैलाश खेर, विकास शिवेगौडा, अनुराधा कोयराला, इली अहमद, बिपिन गणात्रा यांना पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन आदी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.
हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानी न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावलेल्या कुलभूषण जाधव यांचा सध्याचा ठाव ठिकाणा तसंच त्यांच्या स्थितीबद्दल कोणतीही माहिती नसल्याचं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गोपाल बगलाई यांनी सांगितलं। आज नवी दिल्लीत घेतलेल्या वार्ताहर परिषदेत ते बोलत होते। वर्षभरापूर्वी जाधव यांचं अपहरण करून त्यांना पाकिस्तानात नेण्यात आलं। त्यापासूनच जाधव यांच्या अपहरणाबद्दल भारत इराणसोबत चर्चा करत आहे। मात्र याबद्दल कोणतीही कागदपत्र पाकिस्तानकडून भारताला देण्यात आलेली नाहीत, असं ते म्हणाले। कुलभूषण जाधव यांची बाजू मांडण्यासाठी त्यांना वकिली मदत देण्यासाठी भारतानं 13 वेळा विनंती केली, मात्र पाकिस्ताननं ही विनंती फेटाळून लावल्याचं त्यांनी सांगितलं। कुलभूषण जाधव यांच्यासोबत संपूर्ण देशाची सहानुभूती आहे। त्यांना फाशीची शिक्षा सुनावणं हे न्याय आणि आंतरराष्ट्रीय नियमांच्या विरोधात असल्याचं बगलाई यांनी या पत्रकार परिषदेत सांगितलं। राज्यात पंचायत राज संस्थांमध्ये महिलांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असून ही अतिशय समाधानाची बाब आहे आणि हे महिला सक्षमीकरणाच्या चळवळीनं गती घेतल्याचं द्योतक आहे, असं प्रतिपादन राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी केलं। मुंबईत आज यशवंत पंचायत राज अभियानांतर्गत पंचायत राज संस्था तसंच गुणवंत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राज्यपालांच्या हस्ते विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं। त्यावेळी ते बोलत होते। या पुरस्कार वितरण सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, राज्यमंत्री दादाजी भुसे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळी लातूर, सोलापूर आणि जळगाव जिल्हा परिषदांना तर खानापूर विटा, देवगड आणि अचलपूर पंचायत समित्यांना गौरवण्यात आलं। आठ राज्यातल्या 10 विधानसभा मतदारसंघातल्या पोटनिवडणुकांमध्ये 5 जागांवर भारतीय जनता पार्टीनं विजय मिळवला आहे। काँग्रेसला 3 जागा मिळाल्या आहेत, तर तृणमूल काँग्रेस आणि झारखंड मुक्ती मोर्चा यांना प्रत्येकी 1 जागा मिळाली आहे। दिल्लीच्या राजौरी गार्डन विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप शिरोमणी अकाली दल युतीचा उमेदवार विजयी झाला आहे। हिमाचल प्रदेशातल्या भोरंज, मध्य प्रदेशातल्या बांधवगड तसंच आसाममधल्या धेमाजी विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत। कर्नाटकमध्ये गुंडलुपेट आणि नंजनगूड आणि मध्य प्रदेशातल्या अटेर अशा 3 जागा काँग्रेसनं जिंकल्या आहेत। श्रीनगर लोकसभा मतदारसंघातल्या 38 मतदान केंद्रांवर आज फेरमतदान झालं। इथं शनिवारी मतमोजणी होणार आहे। दरम्यान पोटनिवडणुकांमध्ये भाजपनं सरस कामगिरी केल्याचं सांगून सुप्रशासन आणि विकासाच्या सरकारच्या कार्यक्रमावर अविचल विश्वास दर्शवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेचे आभार मानले आहेत। अमृत आणि नगरोत्थान अभियानांतर्गत राज्यातल्या 28 शहरांमधल्या 1622 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचं ई-भूमिपूजन आज एकाच वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा निवासस्थानातून केलं। राज्याचा विकास दर हा शहरांच्या विकासावर अवलंबून असल्यानं तो अधिकाधिक वाढवण्यासाठी तसंच नागरिकांना चांगलं राहणीमान आणि गुणवत्तापूर्ण जीवन देण्यासाठी स्वच्छ शहरांची निर्मिती होणं आवश्यक आहे। यासाठी सर्वांनी एकत्र मिळून प्रयत्न करूया, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं। शहरातली कामं गुणवत्तापूर्ण आणि वेळेत पूर्ण होण्यासाठी नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात येईल। कामांची गुणवत्ता न राखल्यास संबंधितांवर कारवाई करायला सरकार मागेपुढे पाहणार नाही, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला। एकाच वेळी 28 विविध प्रकल्पांचं ई-भूमिपूजन करण्याचा राज्यातला हा पहिलाच उपक्रम आहे। संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते। भाजप प्रवेशाच्या प्रसारमाध्यमातून आलेल्या बातम्या निराधार असल्याचं माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी आज स्पष्ट केलं। अहमदाबाद इथं काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची राणे यांनी भेट घेतल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमातून प्रसारित करण्यात आल्या। या पार्श्वभूमीवर राणे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली। काँग्रेसवरची नाराजी वेळोवेळी व्यक्त केली आहे, असं त्यांनी सांगितलं। अहमदाबादला खासगी कामासाठी गेलो होतो, तसंच मुख्यमंत्र्यांसोबत गेल्या 1.5 महिन्यात अनेकदा प्रवास केला, मात्र काल कोणालाही भेटलो नाही, असं ते म्हणाले। प्रसारमाध्यमांनी दाखवलेली दृश्य विसंगत असल्याचं राणे यांनी सांगितलं। नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाबद्दल माहीत नाही, मात्र जे भाजपच्या सूत्रात बसतात त्यांच्यासाठी भाजपची दारं खुली आहेत, असं भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सांगितलं। नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशासंदर्भात लातूरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत दानवे यांना विचारलं असता त्यांनी भाजपची भूमिका स्पष्ट केली।
या गोष्टीची मला कल्पना नाही। भविष्यात काही घटना घडू शकतात, परंतु त्यांची आमची या विषयावर कुठल्याही प्रकारची चर्चा झालेली नाही। भारतीय जनता पार्टीमध्ये येणाऱ्यांच्यासाठी दारं मोकळे आहेत। काही सूत्र येणाऱ्यांसाठी आम्ही ठरवलेलं आहे, त्या सूत्रामध्ये तो जर वाटला तर भारतीय जनता पार्टीमध्ये घेतो, आमच्या विचार त्याला पटवून देतो, आमच्यासारखं बनवतो आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून आम्ही त्याला करतो। त्यापूर्वी लातूर महानगरपालिका निवडणुकीसाठी घेतलेल्या प्रचारसभेत त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली। लातूरमधला पाण्याचा दुष्काळ हा मानवनिर्मित असल्याचा आरोप त्यांनी केला। काँग्रेसनं आतापर्यंत दलित आणि मुस्लिमांची दिशाभूल करून मतं मिळवली आहेत असं सांगत आता दिवस बदलले आहेत, लातूर महानगरपालिकेत भाजपच विजयी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। टॅक्सी, रिक्षा आणि इतर वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्राच्या 15 दिवस किंवा त्यापेक्षा जास्त विलंब झाल्यास यापुढे दंड न आकारण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे। यासंबंधी सरकारनं मुंबई उच्च न्यायालयाला माहिती दिली आहे। रिक्षा आणि टॅक्सीच्या योग्यता प्रमाणपत्राला 15 दिवसांपेक्षा जास्त विलंब झाला तर 100 रुपये तसंच इतर वाहनांना 200 रुपये दंड आकारला जातो। मात्र हा दंड आता एप्रिलपासून रद्द करण्यात आला आहे। न्यायमूर्ती अभय ओक यांच्या खंडपीठाला सरकारनं यासंदर्भात माहिती दिली आहे। राज्याच्या आरटीओमध्ये दररोज सरासरी 70 वाहनं योग्यता प्रमाणपत्र घेण्यासाठी येतात, परंतु या सर्वच वाहनांची तपासणी एकाच दिवशी होऊ शकत नाही। त्यामुळे प्रमाणपत्र घेण्यासाठी वाहन मालकांना वारंवार यावं लागतं। हा त्रास आता दंड रद्द केल्यानं संपुष्टात येणार आहे। राज्यातलं फडणवीस सरकार शेतकऱ्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी प्रयत्नशील असून सक्षमही आहे। त्यामुळे विरोधी पक्षांनी कर्जमाफीचं राजकीय अवजार बनवू नये असं मत भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी आज पुण्यात व्यक्त केलं। भाजप स्थापना दिनापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीपर्यंत भाजपच्या खासदारांनी दौरे आयोजित केले। त्यावेळी पुण्यात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला। देशातल्या बोगस बेनामी कंपन्यांवर मोदी सरकार आता कठोर कारवाई करणार आहे असंही त्यांनी सांगितलं। राज्यातल्या सिंचन घोटाळ्यांबाबत खरी परिस्थिती लोकांसमोर लवकरच येईल असं सोमय्या म्हणाले। यावेळी खासदार अनिल शिरोळे आदी उपस्थित होते। स्वामीनाथन आयोग लागू करून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा तसंच जिल्ह्यातले उपसा जलसिंचन प्रकल्प सुरू करून शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी न्यावं या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयावर आज मोर्चा काढला। संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी मोर्चाचं नेतृत्व केलं। जिल्ह्यातला पुष्पदंतेश्वर साखर कारखाना पुन्हा शेतकऱ्यांच्या मालकीचा व्हावा यासाठी सहकारी तत्वावर तो सुरू ठेवावा। तापी नदीचं पाणी वाया जातंय, त्यामुळे जिल्ह्यातले सर्व 22 उपसा जलसिंचन प्रकल्पांची दुरुस्ती करून ते पाणी शेतांना द्यावं अशा मागण्याही या मोर्चाद्वारे करण्यात आल्या। बळीराजाला सक्षम करण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांनी प्रत्यक्ष धोरण राबवून कृषी मालाला योग्य भाव देऊन शेतकऱ्याला मदत केली पाहिजे असंही राजू शेट्टी म्हणाले। मध्य रेल्वेवरच्या ठाणे ते दिवा स्थानकादरम्यान सुरू असलेल्या 5व्या आणि 6व्या लाईनच्या प्रकल्पातल्या कळवा आणि मुंब्रा स्थानकादरम्यानच्या टप्प्याची तसंच ठाकुर्ली स्थानकाच्या कामांची खासदार श्रीकांत शिंदे यांनी आज पाहणी केली। यावेळी ठाण्याच्या महापौर मीनाक्षी शिंदे, एमआरपीसीचे प्रकल्प व्यवस्थापक परमजीत सिंग उपस्थित होते। मुंब्रा इथं धीम्या मार्गावरील बोगद्याच्या नजीक नवीन बोगदा करण्याचं काम पूर्ण झालंय, मात्र अद्याप रेल्वे मार्ग टाकण्याच्या कामाला सुरुवात झालेली नाही। ठाकुर्ली स्थानकावरील जुन्या प्लॅटफॉर्मचं रुंदीकरण तसंच एस्केलेटर आणि तिकीट खिडकीची कामं तातडीनं पूर्ण करण्याची सूचना खासदार शिंदे यांनी केली। फळांचा राजा असलेला हापूस आंबा पिकवणारा शेतकरी सध्या वेगळ्याच विवंचनेत अडकला आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात कर्नाटक आणि आंध्र प्रदेशहून आलेला आंबा देवगड हापूसच्या नावाखाली राजरोसपणे विकला जातोय। त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातले आंबा बागायतदार आणि हापूस आंबा विक्रेते चिंताग्रस्त झाले आहेत। वर्षातून एकदाच मिळणाऱ्या या हापूस आंब्याची चव घेण्यासाठी प्रत्येक जण आसुसलेला असतो। मात्र सध्या देवगड हापूसच्या नावाखाली कर्नाटकचा हापूस आंबा सर्रास विकला जातोय। कर्नाटक हापूस आम जो ग्राहक जो आता हमारे पास कस्टमर
हम उसको कर्नाटक हापुस बोल के देते कि भाई इसमें कोई डिफरेंस नहीं है, हम और गिराक को काट के खिलाते हैं और आम मीठा है तो गिराक लेता है। देवगड हापूसच्या तुलनेत कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमधून आलेला आंबा कमी दराने मिळत असल्यानं ग्राहकांचा कौल कर्नाटकी आंबा खरेदी करण्याकडे असतो। यामुळे कोकणातील हापूस आंबा विक्रेते आणि आंबा उत्पादकांचं मोठं नुकसान होत आहे। मुख्य म्हणजे देवगड हापूसच्या ऐवजी कमी प्रतीचा आंबा अजाणतेपणी विकत घेतला जात असल्यानं देवगड हापूस प्रेमींची फसवणूक होत आहे। आपल्याकडे मग मातीच्या याच्यामध्ये खडकामध्ये आंबा काढला जातो आणि तो कातळातला आंबा त्या प्रमाणात कमी पोचला जातो, त्यामुळे साईज सुद्धा आपल्याकडच्या आंब्याची कमी असते। त्यामुळे त्या आंब्याला साहजिकच ज्यांना हापूस आंबा माहितीच नाहीये ती लोक हा हापूस म्हणून आंध्राचा किंवा बेंगलोरचा हापूस खरेदी करतात आणि तो तुलनेमध्ये कमी दर्जाचा असतो। देवगड हापूस आणि बाजारात मिळणारा कर्नाटकी हापूस यांच्या चवींमध्ये मोठा फरक असल्याचं बागायतदारांचं म्हणणं आहे। देवगडचा हापूस आंबा नैसर्गिकरित्या पिकवला जातो, त्या तुलनेत बाहेरून आलेला हापूस हा रसायनांचा वापर करून पिकवला जातो। यावर प्रशासनानं योग्य ती कारवाई करावी अशी मागणी आंबा बागायतदारांनी केली आहे। बेस्ट उपक्रमाच्या वतीनं चालवण्यात येणाऱ्या सर्व वातानुकूलित बस मार्गांच्या फेऱ्या सोमवार दिनांक 17 एप्रिलपासून बंद करण्यात येणार आहेत। या गाड्यांचे पासधारक प्रवासी साध्या तसंच मर्यादित बस गाड्यांमधून प्रवास करू शकतील किंवा बस पासची उर्वरित रक्कम परत घेऊ शकणार आहेत। मुंबईतल्या इंदू मिलच्या संपूर्ण 12 एकर जमिनीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आंतरराष्ट्रीय स्मारक उभारण्याची मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते शैलेंद्र कांबळे यांनी केली आहे। मुंबईत आज घेतलेल्या वार्ताहर परिषदेत ते बोलत होते। इंदू मिलच्या 12 एकर जागेतली 5 एकर जमीन राखीव क्षेत्रात येते असं मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणानं सांगितलं आहे। त्यामुळे उर्वरित 7 एकर जमीनच स्मारकासाठी उपयोगात आणता येऊ शकेल। या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं केंद्राच्या मदतीनं राखीव क्षेत्राचा तिढा सोडवून संपूर्ण 12 एकर जमीन स्मारकासाठी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी कांबळे यांनी केली आहे। हवामान। उन्हाचा तीव्र चटका जाणवत असल्यानं नागरिक त्रस्त झाले आहेत। कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात आज तापमानाच्या सरासरीत लक्षणीय वाढ झाली, तर तुलनेनं मराठवाडा विदर्भात तापमापकाचा पारा स्थिरावला होता। राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरी इतकंच होतं। राज्यात सर्वात जास्त तापमान रायगड जिल्ह्यातल्या भिरा इथं 44.5 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं। येत्या 24 तासात राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे। तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल 35, किमान 22, नागपूर 43-23, पुणे 40-17, औरंगाबाद 41-23, नाशिक 41-19, कोल्हापूर 39-23, रत्नागिरी 33-25, सोलापूर 42-20 आणि अमरावती कमाल 42, किमान 24 अंश सेल्सिअस। शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा। वस्तू आणि सेवा करासंदर्भात संसदेत नुकत्याच मंजूर झालेल्या 4 विधेयकांवर राष्ट्रपतींकडून शिक्कामोर्तब। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त उद्या नागपूरमध्ये विशेष कार्यक्रम, पंतप्रधान उपस्थित राहणार। स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षानिमित्त नवे संकल्प हाती घेऊन स्त्री शक्तीनं देश विकासाचा वसा पूर्ण करावा, पंतप्रधान। कुलभूषण जाधव यांचा सध्याचा ठाव ठिकाणा आणि स्थितीबद्दल पाकिस्ताननं कोणतीही माहिती दिलेली नाही, परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडून स्पष्ट। राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान, आप्पासाहेब धर्माधिकारी, साक्षी मलिक आणि दीपा कर्माकरसह दिग्गजांचा गौरव। अमृत आणि नगरोत्थान अभियानाच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या 28 प्रकल्पांचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ई-भूमिपूजन। भाजपा प्रवेशाबाबतच्या बातम्या निराधार असल्याचा नारायण राणे यांचा दावा, तर भाजपची दारं सर्वांसाठी खुली, रावसाहेब दानवे। आणि टॅक्सी, रिक्षा आणि इतर वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्रांच्या नूतनीकरणाला विलंब झाल्यास यापुढे दंड न आकारण्याचा राज्य सरकारचा निर्णय।
याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. तेव्हा पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.